नमस्कार मित्रांनो, सिद्धी मोटर ड्रायव्हिंग स्कूल कसबावाडा कोल्हापूर मध्ये आपलं स्वागत आहे. गाडीचा पिकअप कसा घ्यायचा आहे म्हणजे आपण ज्यावेळी गाडीत बसलो जर पिकअप घ्यायचं आहे आपल्याला तर काय कशावर घ्यायचं आहे. क्लचवर पिकअप यायला पाहिजे. ॲक्सिलेटर न दाबता फक्त क्लच दाबून ज्यावेळी क्लच दाबला, गिअर टाकला, हँडब्रेक काढला आपण तर आपण पहिलं क्लच सोडायचं आहे, ब्रेक सोडायचं नाही आहे. हीच मित्रांनो सवय लावून घ्यायची. मग आपल्याला कसं कळणार ब्रेक कधी सोडायचा आहे. क्लच हा पिकअप पडलाय बघा आला की बारीक व्हायब्रेशन होतं गाडीचं. पेट्रोल गाडी असू दे, डिझेल गाडी असली तर जरा मोठ्याने येईल. एकदा बारीक व्हायब्रेशन झालं, मी ब्रेक सोडून दिलाय. आता फक्त क्लचवर गाडी थांबली आहे. ही चढावर असं करायचं असतं. प्लेन रोडला काही गरज नसते, पण ही नेहमीच सवय लावायची आपल्याला की पिकअप कसा घ्यावा. आणि ॲक्सिलेटर मित्रांनो अजिबात दाबायचं नाही आहे. गाडीला तेवढी ताकद असते आपल्या, ऑटो हायडलिंग असते गाडीला. फक्त क्लच मध्ये सोडायचं आणि गाडी ज्यावेळी मुवमेंट होते गाडीचं त्यावेळी क्लच धरून ठेवायचं. म्हणजे त्याला 2 पॉईंट असतात. एक पहिला पॉईंट म्हणजे कसं, क्लच सोडला की गाडी जागेवर थांबते, म्हणजे गिअरमध्ये एंगेज होती. थांबले म्हणजे गिअरमध्ये एंगेज झाली की धरून ठेवायचं आणि ब्रेक सोडायचा. ब्रेक सोडला की गाडी पुढे किंवा मागे जाणार नाही. अशा पद्धतीने आपण क्लच सोडायचा असतो, तर जिथे धरून ठेवायचा असतो गिअर एंगेजमध्ये. जिथे गिअर एंगेज झाला की नंतर मग जसं आपल्याला पुढं जायचं तसं हळूहळू सोडायचं. म्हणजे गरजेपुरतं स्पीड कसं वाढवायचं आहे हे लक्ष द्या. थोडं 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 स्पीड वाढवायचं आहे. क्लच एकदम पूर्ण सोडून द्यायचं नाही आहे. समजा पुढे गाड्या थांबल्या पुढच्या, तर परत 1-2-3 mm जो आपण क्लच सोडलेला असेल, थोडा पिकअप घेतलेला असते तितकाच परत दाबायचा आणि गाडी आहे तशी आपली क्लचवर थांबते. हे चढतीला घाटात वगैरे असं थांबायचं असेल तर हे असं करायचं असतं. खरं क्लच स्ट्रॉंग धरायला लागतं, कारण क्लच कसं आहे त्याला टेन्शन असतं, ते वर येत असतं. त्याला दाबून धरायचं आहे फक्त. तुम्हाला क्लच कळाला तर अर्धी गाडी थोडक्यात कळाली म्हणायची. क्लचचं काम समजलं पाहिजे. क्लचचं काम काय आहे, गरज असली तरच दाबायचं असतो. नाहीतर एक जण वळणार उगाच क्लच दाबून टर्न मारत असतात, काय गरज नसती. जसं तुम्ही शिकाल तसं क्लचचं काम हळूहळू हळूहळू कमी होत राहत जातं. जे आपल्याला स्पीडचं नॉलेज येतं त्यामुळे क्लच दाबायचं गरज नसते जास्त. क्लच जास्त दाबला तर क्लच प्लेट आपली लवकर खराब होणार. क्लच प्लेटची लाईफ किती असते, 30 ते 40 वर्षाची लाईफ असते. गाडीचं पण लाईफ बघायला पाहिजे. फक्त गाडी कशी पळवायची फक्त हे बघून न बघता गाडी पण जपली पाहिजे आपली. व अशाच टिप्ससाठी आम्हाला फॉलो करा. SMDS यूट्यूब चॅनलवर आपलं चॅनल आहे, SMDS म्हणून, सिद्धी मोटर ड्रायव्हिंग